श्री गणेशाय नमः। श्री ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका अध्याय 8। मग अर्जुने म्हणितले, हा होजी अवधारिले, जे म्या पुसिले ते निरूपिजो। सांगा कवणते ब्रह्म, कायसया नाम कर्म, अथवा अध्यात्म काय म्हणिपे। अधिभूत ते कैसे, एथ अधिदैवते कवण असे, हे उघडमी परियेसे, ऐसे बोला। देवा अधियज्ञतो काई, कवण पाइये देही, हे अनुमानासी काही, दिठीन भरे। आणि नियता अंतःकरणी, तू जाणी जसी देह प्रयाणी, ते कैसे निहे शारंग पाणी, परिसवा माते। देखा धवळारी चिंतामणीचा, जरी पहुडला होय दैवाचा, तरी वोसणताही बोलू तयाचा, सोपून वचे। तैसे अर्जुनाची या बोलासवे, आले तेची म्हणितले देवे, ते परियेसे गाबरवे, जे पुसिले तुवा। किरीटी कामधेनुचा पाडा, वरी कल्पतरूचा आहे मांदोडा, म्हणूनी मनोरथ सिद्धीची या चाडा, तो नवलनो हे। श्री कृष्ण कोपोनी जासी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी, मा कृपेने उपदेशु करी, तो कैशा परी न पवेल। जै कृष्णची होई जे आपण, तै कृष्ण होय आपुले अंतःकरण, मग संकल्पाचे आंगण, वोळगती सिद्धी। परी ऐसे जे प्रेम, ते अर्जुनीची आथी निस्सीम, म्हणूनी तयाचे काम, सदा सफळ। या कारणे श्री अनंते, ते मनोगत तयाचे पुसते, होईल जाणोनी आईते, वोगरूनी ठेविले। जे अपत्य ठानी हुनी निगे, तयाची भूक ते मायेसी चिलागे, एरहवी ते शब्दे काय सांगे, मग स्तन्य देयेरी। म्हणूनी कृपाळुवा गुरुची आठाई, हे
आईते असो आईका काई, जे देव बोलते जाहले। मग म्हणितले सर्वेश्वरे, जे आकारी इये खोकरे, कोंदले असत नखिरे, कवणे काळी। एरवी सपूरपण तयाचे पहावे, तरी शून्यची नभे स्वभावे, वरी गगनाचे निपालवे, गाळूनी घेतले। जे ऐसे ही परिविरुळे, इये विज्ञानाची खोळे, हालवले ही नगळे, ते परब्रह्म। आणि आकाराचे झाले पणे, जन्मधर्माते नेणे, आकार लोपी निमणे, नाही कही। ऐशिया आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती, तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा। मग गगनी जेवी निर्मळे, नेणो कैची एके वेळे, उठती घनपटळे नाना वर्णे। तैसे अमूर्ती तिये विशुद्धे, महदादिभूत भेदे, ब्रह्मांडाचे बांधे होची लागती। पै निर्विकल्पाची बरडी, फुटे आदि संकल्पाची विरूढी, आणि ते सवेची मोडोनिये ढोंढी, ब्रह्मगोळकांच्या। तया एकैकाचे भीतरी पाहिजे, तव बीजाचाची भरिला देखिजे, माझी होतिया जातिया नेणिजे, लेख जीवा। मग तया ब्रह्मगोळकांचे अंशांश, प्रसवती आदि संकल्प असमसहास, हे असो ऐसी बहुवस, सृष्टी वाढे। परिदूजे नवीन एकला, परब्रह्मीची संचला, अनेकत्वाचा आला ऊर जैसा। तैसे समविषमत्व नेणो कैचे, वायाची चराचर रचे, पाहता प्रसवतिया योनीचे, लक्ष दिसती। येरी जीव भावाची पालविये, काही मर्यादा करू नये, पाहिजे कवण हे आघवेविये, तव मूळ ते शून्य। म्हणूनि करता मुदल न दिसे, आणि सेखी कारणही काही न
कार्याची आपैसे वाढो लागे। ऐसा करिते नवीन गोचरू अव्यक्ती हा आकारू। निपजे जो व्यापारू तया नाम कर्म। आता अधिभूत जे म्हणिपे तेहि सांगो संक्षेपे। तरी होय आणि हारपे अभ्रजैसे। तैसे असते पण आहाच नाही होई जे हे साच। जया ते रूपा आणि ती पाच पाच मिळोनिया। भूता ते अधिकरुनी असे आणि भूत संयोगे तरी दिसे। जे वियोगा वेळे भ्रंशे नाम रूपादिक। तया ते अधिभूत म्हणिजे मग अधिदैव पुरुष जाणिजे। जेणे प्रकृतीचे भोगिजे उपार्जिले। जो चेतनेचा चक्षु जो इंद्रिय देशीचा अध्यक्षु जो देहास्तमानी वृक्षु संकल्प विहंगमाचा। जो परमात्माची परी दुसरा जो अहंकार निद्रा निदसुरा। म्हणून स्वप्नीची आवर बारा संतोषे शिणे। जीव येणे नावे जया ते आळविजे स्वभावे। ते अधिदैवत जाणावे पंचायतनीचे। आता येची शरीर ग्रामी जो शरीर भावाते उपशमी। तो अधियज्ञ एथ गामी पंडुकुमरा। येर अधिदैवाधिभूत तेहि मीठी कीर समस्त। परिपंधरे किडाळा मिळत ते काय साके नोहे। तरी ते पंधरे पण न मैळे आणि किडाळाची आही अंशा न मिळे। परिजव असे तयाचे निमेळे तव साकेची म्हणिजे। तैसे अधिभूतादि आघवे हे अविद्येचे पालवे। झाकले तव मानावे वेगळे ऐसे। तेची अविद्येची जवनिका फिटे आणि भेदभावाची अवधी तुटे। मग म्हणो एक होनी जरी आटे तरी काय दोनी होती। पै केशांचा गुंडाळा वरी ठेविली स्फटिक शिळा।
ते वरी पाहिजे डोळा, तव भेदली गमती। पाठी केश परवते नेले, आणि भेदले पण काय नेणो जाहाले। तरी डाक देऊनी सांदिले, शिळे ते काई। नाते अखंडची आयती, परिसंगे भिन्न गमली होती। ते सारिलिया मागवती, जैसी का तैसी। तेवीची अहं भावो जाये, तरी ऐक्यते आधीची आहे। हेची साचे जेथ होये, तो अधियज्ञुमी। पैगा आम्ही तुझ, सकळ यज्ञ कर्मज। सांगितले का जे काज, मनी धरुनी। तो हा सकळ जीवांचा विसावा, नैष्कर्म्य सुखाचा ठेवा। परी उघड करूनी पांडवा, दाविजत असे। पहिलिया वैराग्य इंधन परिपूर्ती, इंद्रियानळी प्रदीप्ती। विषय द्रव्याचिया आहुती, देऊनिया। मग वज्रासन तेची उर्वी, शोधूनी आधार मुद्रा बरवी। वेदिकारचे मांडवी, शरीराच्या। तेथ संयमाग्नीची कुंडे, इंद्रिय द्रव्याचेनी पवाडे। यजिजती उदंडे, युक्ति घोषे। मग मन प्राण संयमू, हाची हवन संपदेचा संभ्रमू। येणे संतोष विजे निर्धूमू, ज्ञानानळू। ऐसे निहे सकळ ज्ञानी समर्पे, मग ज्ञानते ज्ञेयी हारपे। पाठी ज्ञेयची स्वरूपे, निखिल उरे। तया नावगा अधियज्ञू, ऐसे बोलिला जव सर्वज्ञू। तव अर्जुन अति प्राज्ञू, तया पातले ते। हे जाणोनी म्हणितले देवे, पार्था परिसतु आहासी बरवे। या कृष्णाचिया बोलासवे, येरु सुखाचा जाहला। देखा बालकाचिया धणी धाईजे, का शिष्याचेनी जाहलेपणे होईजे। हे सद्गुरूची एकलेनी जाणीजे, का प्रसवतिया। म्हणूनी सात्विक भावांची मांदी, कृष्णा आंगी अर्जुना आधी। न समातसे परी बुद्धी,
भरूनी देवे। मग पिकलिया सुखाचा परिमळू, की निवालिया अमृताचा कल्लोळू। तैसा कोवळा आणि सरळू बोलू बोलिला। म्हणे परिसणे आंचिया राया, आईके बापा धनंजया। ऐसी जळो सरलिया माया, तेथ जाळीते तेही जळे। जे आताची सांगितले होते, अगा अधियज्ञ म्हणितला जयाते। जे आदींची तया माते, जाणूनी अंती। ते देह झोल ऐसे मानुनी, ठेले आपण पे आपण होनी। जैसा मठ गगना भरुनी, गगनीची असे। ये प्रतीतीचिया माझ घरी, तया निश्चयाची वोवरी। आली म्हणूनी बाहेरी, नवेची से। ऐसे सबाह्य ऐक्य संचले, नीची होऊनी असता रचिले। बाहेरी भूतांची पाचही खवले, नेणताची पडिली। आता उभेया उभेपण नाही जयाचे, मा पडिलिया गहन कवण तयाचे। म्हणूनी प्रतीतीचिये पोटीचे, पाणी नहाले। ते ऐक्याची आहे वोतिली, की नित्यतेचिया हृदयी घातली। जैसी समरस समुद्री धुतली, रुळेची ना। पै अथावी घट बुडाला, तो आत बाहेरी उदके भरला। पाठी दैवगत्या जरी फुटला, तरी उदक काय फुटे। ना तरी सर्पे कवच सांडिले, का उबारेने वस्त्र फेडिले। तरी सांगपा काय मोडले, अवेवा माझी। तैसा आकारुहा आहाच भ्रंशे, वाचूनी वस्तुते साचलीची असे। तेची बुद्धी जालिया विसकुसे, कैसेनी आता। म्हणून या परी माते, अंतकाळी जाणत साते। जे मोकलिती देहाते, ते मीची होती। एरहवी तरी साधारण, उरी आदळलिया मरण। जो आठवू धरी अंतःकरण, तेची होईजे। जैसा कवणू एकुका कुळती, पळता पवन गती।
दुपावली अवचिती कुहा माझी पडिला आता तया पडणया आरवते पडण चुकवावया परवते नाही म्हणून तेथे पडावेची पडे तेवी मृत्यूचेनी अवसरे एके जे येऊनी जीवा समोर ठाके ते होणे मग न चुके भलतया परी आणि जागता जव असिजे तव जेणे ध्याने भावना भाविजे डोळा लागत खेवो देखिजे तेची स्वप्नी ते विजितेनी अवसरे जे आवडोनी जीवी पुरे तेची मरणाची ये मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा डोळा जे देखावे कानी हन ऐकावे मनी जे भावावे बोलावे वाचे ते आत बाहेरी आघवे मीची करूनी घालावे मग सर्वी काळी स्वभावे मीची आहे अर्जुना ऐसे जाहालिया मगन मरिजे देह गेलिया मा संग्राम केलिया भय काय तुझ तू मन बुद्धी साचेसी जरी माझिया स्वरूपी अर्पिसी तरी मातेची गा पावसी हे माझी भाक हे चिकाई सया वरी होये ऐसा जरी संदेहो वर्ततु आहे तरी अभ्यासूनी आदी पाहे मगन भेतरी कोपे येणीची अभ्यासेसी योगू चित्तासी करिपा चांगू अगा उपाय बळे पंगू पहाड ठाकी तेवी सदभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर राहो अथवा जावो जे नाना गती ते पावविते ते चित्तवरील आत्मयाते मग कवण आठवी देहाते गेले की आहे पै सरितेचे नि ओघे सिंधुजळा मीनले घोघे
ते काय वर्तत आहे मागे, म्हणूनी पाहो येती। नाते समुद्रची होऊन ठेले, ते विचित्ताचे चैतन्य जाहाले। जेथ यातायात निमाले, घनानंद जे। जयाचे आकारावीण असणे, जया जन्मना निमणे। जे आघवेची आघवेपणे, देखत असे। जे गगनाहूनि जुने, परमाणुहूनि साने। जयाचेनि सन्निधाने, विश्वचळे। जे सर्वाते ययाविये, विश्व सर्व जेणे जिये। हे तुजया बिहे, अचिंत्य जे। देखे वोळंबा इंगळू नचरे, तेजी तिमिर नशिरे। जे दिहाचे अंधारे, चर्मचक्षुषी। सुसडा सूर्यकणांच्या राशी, जो नित्य उदो ज्ञानियासी। अस्तमानाचे जयासी, आडनाव नाही। तया अव्यंगवाणीया ब्रह्माते, प्रयाणकाले प्राप्ते। जो स्थिरावलेनि चित्ते, जाणूनि स्मरे। बाहेरी पद्मासन रचुनी, उत्तराभिमुख बैसोनी। जीवी सुखसूनी, क्रमयोगाचे। आतुमीनलेनि मनोधर्मे, स्वरूप प्राप्तीचे निप्रेमे। आपे आप संभ्रमे, मिळावया। आकळले नियोगे, मध्यमा मध्यमार्गे। अग्निस्थानौनि निगे, ब्रह्मरंध्रा। तेथ अचेत चित्ताचा सांगातू, आहाच वाणा दिसे मांडतू। जेथ प्राणु गगनातू, संचरे का। परी मनाचेनि स्थैर्ये धरिला, भक्तीचिया भावना भरला। योग बळे आवरला, सज्ज होनी। तो जडा जडाते विरवितू, भ्रूलता माझी संचरतू। जैसा घंटानादलयस्तु, घंटेसीच होय। का झाकलिया घटींचा दिवा, नेणिजे काय जाहला केव्हा। या रीती जो पांडवा,
तो केवळ परब्रह्म, जया परम पुरुष ऐसे नाम, ते माझे निज धाम होऊनि ठाके. सकळा जाणणिया जे लाणी, तिये जाणिवेची जे खाणी, तया ज्ञानियांची ये आयणी, जया ते अक्षरु म्हणिपे. चंडवाते ही नमोडे, ते गगनची की पुढे, वाचूनि जरी होईल मेहुडे, तरी उरेल कैसे. तेवी जाणणे या जे या कळिले, ते जाणिवले पणेची उमाणले, मग नेणवेची तया म्हणितले, अक्षर सहजे. म्हणौनी वेद विधनर, म्हणती जयाते अक्षर, जे प्रकृतीसी पर परमात्मरूप. आणि विषयांचे विष उलंडूनी, जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी, आहाती देहाचिया बैसोनी, झाडातळी. ते या परी विरक्त, जयाची निरंतर वाट पाहात, निष्कामासी अभिप्रेत सर्वदा जे. जयाचिया आवडी, न गणिती ब्रह्मचर्याची साकडी, निष्ठुर होऊनि बापुडी, इंद्रिये करीती. ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध, जयाचिये थडिये वेद, चुबुकळिले ठेले. ते पुरुष होती, जे या परी लया जाती, तरी पार्था हेची स्थिती, एक वेळ सांगो. तेथ अर्जुने म्हणितले स्वामी, हेची म्हणावया होतो पामी. तव सहजे कृपा केली तुम्ही, तरी बोली जो का. परी बोलावे ते अतिसोपे, तेथे म्हणितले त्रिभुवन दीपे. तुझ काय नेणो संक्षेपे, सांगेन ऐक. तरी मनाया बाहेरिली कडे, यावयाची साविया सवे मोडे. हे हृदयाचिया डोही बुडे, तैसे कीजे. परी
अखण्डे सर्वद्वारी कवाडे कळासती तरी सहजे मन कोंडले हृदयीची असेल उगले जैसे करचरणी मोडले परिवरुन संडी तैसे चित्त राहिलिया पांडवा प्राणांचा प्रणवुची करावा मग अनुवृत्ती पंथे आणावा मूर्ध्निवरी तेथ आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे जव मात्रात्रय मावळे अर्धबिंबी तववरी तो समीरू निराळी कीजे स्थिरू मगलग्नी जेवी ओंकारू बिंबीच विलसे तैसे ओम हे स्मरो सरे आणि तेथेची प्राणुपुरे मग प्रणवांती उरे पूर्ण घनजे म्हणूनि प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्मा जो माझे स्वरूप परमा स्मरत सांता या परित्यजी देहाते तो त्रिशुद्धि पावे माते जया पावणया परौते आणिक पावणे नाही तेथ अर्जुना जरी विपाये तुझा जीवीहन ऐसे जाये ना हे स्मरण मग होये कायसयावरी अंते इंद्रिया अनुघड पडलिया जीविताचे सुख बुडालिया आतु बाहेरी उघडलिया मृत्यु चिन्हे ते वेळी बैसावे चिकवणे मग कवण निरोधी करणे तेथ काह्याचे अंतःकरणे प्रणव स्मरावा तरिगा ऐशिया हो ध्वनी झणे थारा देशी हो मनी पै नित्य सेविला मी निदानी सेवकू होय जे विषयांसी तिळांजळी देऊनी प्रवृत्तीवरी निगडवाऊनी माते हृदयी सुनी भोगिताती परिभोगितया आराणुका भेटणे नाही क्षुधादिका तेथ चक्षुरादिरंका कवण पाडू
ऐसे निरंतर एकवटले, जे अंतःकरणी मजशी लिगटले, मीची होनी आटले उपासिती। तया देहावसान जै पावे, तैतिही माते स्मरावे, मग म्या जरी पावावे, तरी उपास्थिते कायसी। पैरंकु एक आडलेपणे, काकुळती धावगा धाव म्हणे, तरी तयाची ये ग्लानी धावणे, काय न घडे मज। आणि भक्ताही तेची दशा, तरी भक्तीचा सोसुकायसा, म्हणूनी हा ध्वनी ऐसा नवा खाणावा। तिही जे वेळी मी स्मरावा, ते वेळी स्मरिला की पावावा, तो आभारुही जीवा साहवेचिना। ते ऋणवैपण देखोनी आंगी, मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी, भक्तांची यातनुत्यागी परिचर्या करी। देह वैकल्याचा वारा, झणे लागेलया सुकुमारा, म्हणूनी आत्मबोधाचिया पांजिरा, सुयेतया ते। वरी आपुलिया स्मरणाची उवाईली, हीव ऐसी करी साउली, ऐसेनी नित्य बुद्धी संचली, मी आणि तया ते। म्हणूनी देहांतीचे साकडे, माझिया कहीची न पडे, मी आपुलिया ते आपुलीकडे, सुखेची आणी। वरचील देहाची गवसणी फेडुनी, आहाच अहंकाराचे रज झाडुनी, शुद्ध वासना निवडुनी, आपण पामेळवी। आणि भक्ता तरी देही, विशेष एकवंकीचा ठावो नाही, म्हणूनी अव्हेरु करिता काही, वियोगु ऐसा न वाटे। ना तरी देहांतीची मी आयावे, मग आपण पे याते न्यावे, हेही नाही स्वभावे, जे आधीची मजमीनले। येरी शरीराचिया सलिली, असते पण हे सावली,
वाचूनि चंद्रिका ते ठेली, चंद्रीच आहे। ऐसे जे नित्ययुक्त, तयासी सुलभमी सतत। म्हणौनी देहांती निश्चित, मीची होती। मग क्लेश तरुची वाडी, जे तापत्रयाग्नीची सगडी। जे मृत्यु काकासी कुरोंडी, सांडिली आहे। जे दैन्याचे दुभते, जे महाभयाते वाढविते। जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल। जे दुर्मतीचे मूळ, जे कुकर्माचे फळ। जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची। जे संसाराचे बैसणे, जे विकारांचे उद्याने। जे सकळ रोगांचे भाणे वाढिले आहे। जे काळाचा खिचुशिटा, जे आशेचा आंगवठा। जन्म मरणाचा बोलिवटा, स्वभावे जे। जे भुलीचे भरिव, विकल्पाचे वोतिव। किंबहुना पेव विंचुवांचे। जे व्याघ्राचे क्षेत्र, जे पण्यांगनेचे मैत्र। जे विषय विज्ञान यंत्र, सुपूजित। जे लावेचा कळवळा, निवालिया विशोदकाचा गळाळा। जे विश्वासू आंगवळा, सौवचोराचा। जे कोढियाचे खेव, जे काळ सर्पाचे मार्दव। गोरियेचे स्वभाव, गायन जे। जे वैरियाचा पाहुणेरू, जे दुर्जनाचा आदरू। हे असो जे सागरू, अनर्थांचा। जे स्वप्नी देखिले स्वप्न, जे मृगजळे सासिन्नले वन। जे धूम्ररजांचे गगन, ओतले आहे। ऐसे जे हे शरीर, ते न पवतीची पुढती नर। जे होऊनी ठेले अपार, स्वरूप माझे। एरवी ब्रह्मपणाची ये भडसे, न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे। परिनिवटलियाचे जैसे,
पोट न दुखे। नातरीचे इलियानंतरे, न बुडिजे स्वप्नीचेनी महापुरे। देवी माते पावले ते संसारे, लिंपतीची नाळ। हेरवी जगदाकाराचे सिरे, जे चिरस्थायी यांचे धुरे। ब्रह्मभुवन गाचवरे, लोकाचळाचे। जिये गाविंचा पहारू दिवोवरी, एका अमरेंद्राचे आयुष्यन धरी। विळोनी पांती उठी एकसरी, 14 जणांची। जै चौकडिया सहस्र जाये, तै ठाये ठावो विळुची होये। आणि तैसेची सहस्रवरिये पाहे, रात्री जेथ। ये वढे अहोरात्र जेथिचे, तेणे न लोटती जे भाग्याचे। देखती ते स्वर्गीचे चिरंजीव। ये रासुरगणांची नवाई, विशेष सांगावी येथ काई। मुद्दल इंद्राचीची दशा पाही, जे दिहाचे 14। परिब्रह्मयाची आही 8 पहारांते। आपुलिया डोळा देखते, जे आहाती गातयाते। अहोरात्र विद म्हणिपे, तये ब्रह्मभुवनी दिवसे पाहे। ते वेळी गणना केही न समाये, ऐसे अव्यक्ताचे होये व्यक्त विश्व। पुढती दिहाची चौपाहारी फिटे, आणि हा आकार समुद्र आटे। पाठी तैसाची मग पहाटे, भरो लागे। शारदीयेची ये प्रवेशी, अभ्रे जिरती आकाशी। मग ग्रीष्मांती जैशी, निगती पुढती। तैशी ब्रह्मदिनाची ये आदी, हे भूतसृष्टीची मांदी। निळे जव सहस्रावधी, निमित्त पुरे। पाठी रात्रीचा अवसरू होये, आणि विश्व अव्यक्ती लया जाये। तोही युग सहस्र मोटका पाहे, आणि तैसे चिरसे। हे सांगावया काय उपपत्ती,
जे जगाचा प्रळयो आणि संभूती इये ब्रह्मभुवनीची होती अहोरात्रा माझी कैसे थोरिवेचे मान पाहे पा जो सृष्टी बीजाचा साटोपा परिपुनरावृत्तीची या मापा शीगजाहाला एरवी त्रैलोक्य हे धनुर्धरा तिये गावीचा गापसारा तो हा दिनोदयी एकसरा मांड तू असे पाठी रात्रीचा समोपावे आणि अपैसाची साठवे म्हणिये जेथिचे तेथ स्वभावे साम्यासी ये जैसे वृक्षपण बीजासी आले की मेघ हे गगन जाहाले तैसे अनेकत्व जेथ सामावले ते साम्य म्हणिपे तेथ समविषम न दिसे काही म्हणूनि भूते हे भाषनाही जेवी दूधची जाहालिया दही नामरूप जाय तेवी आकार लोपा सरिसे जगाचे जगपण भ्रंशे परी जेथे जाहाले ते जैसे तैसेची असे तैतया नाव सहज अव्यक्त आणि आकारावेळी तेची व्यक्त हे एकास्तव एक सूचित एरवी दोनी नाही जैसे आटलिया रूपे आटले पण ते खोटी म्हणिपे पुढती तो घनाकारुहारपे जे वेळी अलंकार होती ही दोही जैशी होणी एकी साक्षीभूत सुवर्णी तैसी व्यक्ता व्यक्ताची कडसणी वस्तूच्या ठाई ते तरी व्यक्तना अव्यक्त नित्यना नाशवंत या दोही भावा अतीत अनादिसिद्ध जे हे विश्वची होनी असे परिविश्वपण नासिलेनी न नासे अक्षरे पुसिल्यान पुसे अर्थु जैसा पाहे पातरंग तरी होत जात परितेथ उदकते अखंड असत तेवी भूता भावी न नाशत अविनाशजे नातरी आटतिये अलंकारी नाट
वाटते कनक असे जया परी, तेवी मरतिये जीवाकारी, अमर जे आहे। जयाते अव्यक्त म्हणो ये कोडे, म्हणता स्तुती हे ऐसे नावडे, जे मना बुद्धी न सापडे म्हणूनिया। आणि आकारा आलिया जयाचे, निराकारपण न वचे, आकार लोपे न विसंचे, नित्यता गा। म्हणूनि अक्षर जे म्हणिजे, ते विंची म्हणता बोधूहि उपजे, जया परवता पैसून देखिजे, या नाम परमगती। परि आघवा इहि देहपुरी, आहे निजेलियाचे परी, जे व्यापारु करवी ना करी म्हणूनिया। एर्हवी जे शारीर चेष्टा, त्या माझी एकही नठकेगा सुभटा, दाही इंद्रियांची वाटा, वाहतची आहाती। उकलूनि विषयांचा पेटा, होत मनाचा चोहटा, तो सुख दुःखाचा राजवाटा, भीतराही पावे। परिरावो पहुडलिया सुखे, जैसा देशीचा व्यापारु नठके, प्रजा आपुलालेनी अभिलाखे, करितची असती। तैसे बुद्धीचे हन जाणणे, कामनाचे घेणे देणे, इंद्रियांचे करणे, स्फुरणवायूचे। हे देह क्रिया आघवी, न करविता होय बरवी, जैसा न चलविते निरवी, लोकु चाले। अर्जुना तया परी, सुतला ऐसा आहे शरीरी, म्हणूनि पुरुषु गा अवधारी, म्हणिपे जयाते। आणि प्रकृती पतिव्रते, पडिला एक पत्नी व्रते, येणे हि कारणे जयाते, पुरुषु म्हणो ये। पै वेदाचे बहुवसपण, देखेचिना जयाचे आंगण, हे गगनाचे पांघरुण, होय देखा। ऐसे जाणूनि योगीश्वर, जयाते म्हणती परात्पर, जे अनन्य गतीचे घर, गिवसीतये। जे तनु वाचा चित्ते,
ऐकती दुजिये गोष्टी ते, तया एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे। हे त्रैलोक्याची पुरुषोत्तमू, ऐसा साच जयाचा मनोधर्मू, तया आस्तिकाचा आश्रमू पांडवागा। जे निगर्वाचे गौरव, जे निर्गुणाची जाणीव, जे सुखाची राणीव निराशासी। जे संतोषिया वाढिले ताट, जे अचिंता अनाथांचे मायपोट, भक्तीसी उजू वाट जया गावा। हे एकैक सांगो निवाया, काय फार करू धनंजया, पै गेलिया जया ठाया, तो ठावोची होईजे। हिवाचिया झुडुका, जैसे हिवची पडे उष्णोदका, का समोर जालिया अर्का, तमची प्रकाशु होय। तैसा संसारु जया गावा, गेला साता पांडवा, होनी ठाके आघवा मोक्षाचाची। तरी अग्नि माझी आले, जैसे इंधनची अग्नि जहाले, पाठीन निवडेची काही केले काष्ठपण। ना तरी साखरेचा माघवता, बुद्धिमंतपणे ही करिता, परिपूस नव्हे पंडुसुता जिया परी। लोहाचे कनक जाहले, हे एके परिसेची केले, आता आणिक कैचे ते गेले लोहत्व आणि। म्हणूनी तूप होनी माघवते, जेवी दूधपणा नयेची निरुते, देवी पावोनिया जयाते, पुनरावृत्ती नाही। ते माझे परम साचो कारे निज धाम, हे आंतुवट तुझ वर्म दाविजत असे। देवींची आणिकेही एके प्रकारे, हे जाणता आहे सोपारे, तरी देह सांडितेनी अवसरे, जेथ मिळती योगी। अथवा अवचटे ऐसे घडे, जे अवसरे देह सांडे, तरी माघवते येणे घडे देहासीची। म्हणून काळ शुद्धी जरी देह ठे
त्याची होती एरहवी अकाळी तरी येती संसारा पुढती तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती या दोन्ही अवसरा आधीन आहाती तोची अवसरू तुझ प्रती प्रसंगे सांगो तरी ऐके गा सुभटा पातलिया मरणाचा माझीवटा पाचई आपुलालिया वाटा निघती अंती ऐसा वरी पडिला प्रयाण काळी बुद्धी ते भ्रमुन गिळी स्मृती नभे आंधळी न मरे मन हा चेतना वर्गु आघवा मरणी दिसे टवटवा परी अनुभविलिया ब्रह्मभावा गवसणी होनी ऐसा सावध हा समवावो आणि निर्वाण वेरी निर्वाहो हे तरीच घडे जरी सावावो अग्नीचा आथी पहा पावारेने का उदके जई दिव्याचे दिवे पण झाके तई असतीच काय देखे दिठी आपुली तैसे देहांतीचे निविषम वाते देह आत बाहेरी श्लेष्मा आंते तै विझोनी जाय उजिते अग्नीचे ते वेळी प्राणासी प्राणु नाही तेथ बुद्धी असोनी करील काई म्हणूनी अग्नी विण देही चेतनान थारे अगा देहींचा अग्नि जरी गेला तरी देह नभे चिखलू बोला वाया आयुष्य वेळू आपला अंधारे गिवसी आणि मागील स्मरण आघवे ते तेणे अवसरे सांभाळावे मग देह त्यजूनी मिळावे स्वरूपी की तव तया श्लेष्माचे चिखली चेतनाची बुडोनी गेली तेथ मागिली पुढिली हे ठेली आठवण सहजे म्हणून आधी अभ्यासु जो केला तो मरण न येताची निमोनी गेला जैसे ठेवणे न दिसता मालवला दीपू हातींचा आता असो हे सकळ जाणपा ज्ञानासी अग्निमूळ तया अग्नीचे प्रयाणी बळ
संपूर्ण आथी। आंत अग्नी ज्योतीचा प्रकाशो, बाहेरी शुक्ल पक्षु आणि दिवसो, आणि सामा सामाजी मासो उत्तरायण। ऐशिया समयोगाची निरुती, लाहोनी जे देह ठेविती, ते ब्रह्मची होती ब्रह्मविद। अवधारी गा धनुर्धरा, येथवरी सामर्थ्य ययावसरा, देवींची हा उजू मार्ग स्वपुरा, यावया पै। एथ अग्नी हे पहिले पायतरे, ज्योतिर्मय हे दुसरे, दिवस जाणे तिसरे, चौथे शुक्ल पक्ष। आणि सामास उत्तरायण, ते वरचील गा सोपान, येणे सायुज्य सिद्धी सदन, पावती योगी। हा उत्तम काळू जाणीजे, याते अर्चिरा मार्गु म्हणिजे, आता अकाळू तोही सहजे, सांगेन आईक। तरी प्रयाणाचिया अवसरे, वात श्लेष्मा सुभरे, तेणे अंतःकरणी आंधारे, कोंदले ठाके। सवेंद्रिया लाकुड पडे, स्मृती भ्रमा माझी बुडे, मन होय वेडे, कोंडे प्राण। अग्नीचे अग्निपण जाये, मग तो धूमची अवघा होये, तेणे चेतना गिवसिली ठाये, शरीरीची। जैसे चंद्रा आड आभाळ, सदट दाटे सजळ, मग गडदना उजाळ, ऐसे झावळे होय। कामरे ना सावध, ऐसे जीवितासी पडे स्तब्ध, आयुष्य मरणाची मर्याद, वेळू ठाकी। ऐसी मन बुद्धी करणी, सभोवती धूमाकुळाची कोंडणी, तेथ जन्मे जोडलिये वाहणी, युगची बुडे। हा गाहातींचे जे वेळी जाये, ते वेळी आणि का लाभाची गोठी के आहे, म्हणून प्रयाणी तव होये, ये तुली दशा। ऐशी देहा आंतु स्थिती, बाहेरी कृष्ण पक्षुवरी राती, आणि सामासही वोढवती, दक्षिणायन। ये पुनरावृत्ती
चिया प्रयाणी तो स्वरूप सिद्धीची कहाणी केसिनी ऐके ऐसा जयाचा देह पडे तया योगी म्हणून चंद्रवरी जाणे घडे मग तेथून मागुता बहुडे संसाराये आम्ही अकाळू जो पांडवा म्हणितला तो हा जाणावा आणि हाची धूम्र मार्गु गावा पुनरावृत्तीची येर तो अर्चिरा मार्गू तो वसता आणि असलगू साविया स्वस्थ चांगू निवृत्तीवरी ऐशिया अनादि या दोन्ही वाटा एकी उजू एकी अभांटा म्हणूनी बुद्धिपूर्वक सुभटा दाविलिया तुझ काजे मार्गा मार्ग देखावे साच लटिके ओळखावे हिताहित जाणावे हिताची लागी पाहे पा नाव देखता वरवी कोणी आड घाली काय अथावी का सुपंथ जाणवनिया अडवी रिगवत असे जो विष अमृत ओळखे तो अमृत काय सांडू शके तेवी जो उजू वाट देखे तो अभांटा नवचे म्हणूनी पुढे पारखावे खरे कुडे पारखिले तरी न पडे अनवसरे कही एरवी देहांती थोर विषम या मार्गाचे आहे संभ्रम जन्मे अभ्यासिलियाचे हनकाम जाईल वाया जरी अर्चिरा मार्गु चुकलिया अवचटे धूम्रपंथे पडलिया तरी संसार पांथी जुंतलिया भवतची असावे हे सायास देखो निमोठे आता कैसेनी पा एक वेळ फिटे म्हणूनी योग मार्गु गोमटे शोधिले दोन्ही तव एके ब्रह्मत्वा जाईजे आणि एके पुनरावृत्ती येईजे परी दैवगत्या जो लाहिजे देहांती जेणे ते वेळी म्हणितले हे नव्हे वाया अवचटे काय पावे देह त्यजूनी वस्तु हो आवे मार्गेची की तरी आता देह असो अथवा जावो आम्ही तो
आहो का जे दोरी सर्पत्व वावो दोराची कडुनी मज तरंगपण असे की नसे ऐसे हे उदकासी कही प्रतिभासे ते भलते भा जैसे तैसे उदकचिकी तरंगाकारे न जन्मेची ना तरंगलोपे न निमेची देवी देही जे देहेची वस्तु जाहले आता शरीराचे तयाची आठाई आडनावही उरले नाही तरी कोणे काळे काई निमेते पाहे पा मग मार्गाते कासया शोधावे कोणे कोठूनी के जावे जरी देश कालादी आघवे आपणची असे आणि हा गाघटुजे वेळी फुटे ते वेळी तेथिंसे आकाश लागे नीट वाटे वाटा लागे तरी गगना भेटे एरवी चुके पाहे पा ऐसे हन आहे की तो आकारुची जाये येर गगन ते गगनींची आहे घटत्वाही आधी ऐसिया बोधाचे निसुरवाडे मार्गा मार्गाचे साकडे तया सोहम सिद्धा न पडे योगियासी या कारणे पंडुसुता तुवा हो आवे योगयुक्ता ये तुलेनी सर्व काळी साम्यता आपैसया होईल मग भलतेथ भलते भा देह असो अथवा जावा परि अबंधा नित्य ब्रह्म भावा विघडू नाही तो कल्पादि जन्मा नागवे कल्पांती मरणे नाप्लवे माझी स्वर्ग संसाराचे लाघवे झकवेना येणे बोधे जो योगी होये तयासीची या बोधाचे नीटपण आहे काजे भोगाते पेलूनी पाये निजरूपाये पैगा इंद्रादिका देवा जया सर्वस्वे गाजती राणीवा ते सांडणे मानूनी पांडवा डाविली जो जरी वेदाध्ययनाचे झाले अथवा यज्ञाचे शेतची पिकले की तपोदानांचे जोडले सर्वस्वहन जे तया आघ
माधवयाची पुण्याचा मळा, भारू आंतवनी जया ये फळा, ते परब्रह्मा निर्मळा सांटी नसरे. जे नित्यानंदाचे निमाने, उपमेचा कांटाळा नदिसे साने, पाहा पावेद यज्ञादि साधने, जया सुखा. जे विटे नासरे, भोगी तयाचेनी पवाडे पुरे, पुढती महासुखाचे सोयरे भावंडची. ऐसे दृष्टीचे निसुखपणे, जयासी अदृष्टाचे बैसणे, जे शतमखाही आंगवणे, नोहेची एका. तया ते योगीश्वर अलौकिके, दिठीचेनी हात तुके, अनुमानती कौतुके, तव हळुवट आवडे. मग तया सुखाची किरीटी, करुनियागा पाऊटी, परब्रह्माची ये पाटी, आरूढती. ऐसे चराचरैक भाग्य, जे ब्रह्मेशा आराधना योग्य, योगियांचे भोग्य भोगधन जे. जो सकळ कळांची कळा, जो परमानंदाचा पुतळा, जो जीवाचा जिव्हाळा, विश्वाचिया. जो सर्वज्ञतेचा बोलावा, जो यादव कुळीचा कुळदिवा, तो श्री कृष्णजी पांडवा प्रती बोलिला. ऐसा कुरुक्षेत्रींचा वृत्तांतू, संजयो रायासी असे सांगतू, तेची परियेसा पुढारी मातू, ज्ञानदेव म्हणे. श्री ज्ञानेश्वर विरचित भावार्थ दीपिका अध्याय 8 समाप्त.